मनसे शहराध्यक्ष बाळासाहेब सरोदे यांची निर्घृण हत्या, संतप्त समर्थकांचा हॉस्पिटलमध्ये मोठा राडा. सोलापूर शहरात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोकेवर काढले असून काल रात्री मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरोदे यांची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर सोलापुरात प्रचंड खळबळ उडाली असून संतप्त कार्यकर्त्यांनी रुग्णालयात मोठी तोडफोड केल्याने तणाव निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोलापूरच्या जोशी गल्ली परिसरात जुन्या वादातून बाळासाहेब सरोदे यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी अचानक हल्ला चढवला. हा हल्ला इतका भीषण होता की सरोदे गंभीर जखमी झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सरोदे यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. बाळासाहेब सरोदे यांच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली. त्यानंतर मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते आणि सरोदे यांचे समर्थक रुग्णालयाबाहेर जमा झाले. आपल्या नेत्याच्या मृत्यूने संतप्त झालेल्या समर्थकांनी रुग्णालयावर दगडफेक करत काचा फोडल्या आणि फर्निचरची तोडफोड केली. यामुळे रुग्णालय प्रशासनाची मोठी धावपळ उडाली आणि इतर रुग्णांमध्येही भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून सोलापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी आणि रुग्णालय परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला. पोलिसांनी परिस्थिती संयमाने हाताळत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. सध्या जोशी गल्ली आणि परिसरात तणावपूर्ण शांतता असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. या हत्येमागे नक्की कोणाचा हात आहे आणि हत्येचे नेमके कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत. काही संशयितांची नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. भरवस्तीत झालेल्या या हत्येमुळे सोलापूरकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. ब्युरो रिपोर्ट, सोलापूर न्यूज.